राज्यसभेसाठी महाराष्ट्रातील 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे। पण या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे एकच जागा जाणार आहे। आधी संजय राऊत शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यास इच्छुक होते, पण दुसरीकडे आदित्य ठाकरे ही आमच्या पक्षाची जागा असल्याचा दावा करतायत। शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेची निवडणूक लढवणार आहेत, पण ठाकरेंची भूमिका आता पवारांच्या वाट्यातला काटा ठरतोय। शरद पवारांनी राज्यसभा निवडणूक लढवायची ठरवली तर विजयाची खात्री असल्याशिवाय ते अर्ज भरणार नाहीत। ही खात्री नक्की दिसत नाहीये, कारण ठाकरेंनी ऐनवेळी असा काही डाव टाकलाय की त्यामुळे पवारांचा राज्यसभेचा पेपर आता अवघड होऊन बसलाय। कसा ते सांगते, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती। शरद पवार गेल्या 59 वर्षांपासून संसदीय राजकारणात आहेत। संसदीय राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत शरद पवारांनी 2 वर्षांपूर्वी दिलेले, पण आता परिस्थिती बरीच बदलली आहे। अजित पवारांच्या अकाली निधनानंतर आता अशा परिस्थितीत शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेवर जाण्याचा विचार करतील। याआधी 2014 आणि 2020 मध्ये शरद पवार राज्यसभेवर गेले, त्यावेळी निवडणूक बिनविरोध झालेली। ते त्यांच्या कारकिर्दीत एकही निवडणूक हरलेले नाहीयेत आणि जेव्हा निवडणूक हरण्याची तसूभरही शक्यता वाटली तेव्हा शरद पवारांनी थेट निवडणूक न लढवण्याचीच खेळी केलेली। 2019 मध्ये शरद पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची तयारी केली होती, पण तिथल्या स्थानिक नेत्यांनी पवारांविरोधात फिल्डिंग लावली। माडा शरद पवारांना पाडा असा पवित्रा घेतला गेला। ही घोषणा पवारांच्या कानापर्यंत आली। मग काय, एकाच कुटुंबातून 3 उमेदवार नको असं म्हणत पवारांनी माढ्यातून माघार घेतली। विजयाची खात्री असल्याशिवाय मैदानात उतरायचं नाही आणि उतरायचं ते जिंकण्यासाठीच हा शरद पवारांचा मंत्र आहे। म्हणूनच आत्ताही सेम पिक्चर रिपीट होऊ शकतो। शरद पवारांनी राज्यसभा निवडणूक लढवायची ठरवली तर निवडणूक बिनविरोध होण्याची किंवा निवडणूक लढवून विजयाची खात्री असल्याशिवाय ते अर्ज भरणारच नाहीत। आत्ता शरद पवारांच्या विजयाची खात्री का करावी लागतीये, तर महाविकास आघाडीकडे संख्याबळच तितकं नाहीये। जागा एक, दावेदार अनेक अशी स्थिती महाविकास आघाडीमध्ये झालेली आहे। विधानसभेत सध्या भाजपचे 132, शिवसेना 57, राष्ट्रवादी काँग्रेस 41, उभाटा गट 20, काँग्रेस 16 आणि शरद पवार गटाचे 10 आमदार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे विधानसभेतील 2 जागा आता रिक्त आहेत। या आकडेवारीनुसार महायुतीचे 6 खासदार राज्यसभेवर जाऊ शकतात, तर महाविकास आघाडीकडून फक्त एकच राज्यसभेवर जाऊ शकतोय। या एका जागेसाठी मवियातील 3 घटक पक्षांची मतं एकवटली पाहिजेत, म्हणून महाविकास आघाडीला या निवडणुकीत जास्त जोर लावण्याची गरज आहे। बरं, फक्त राज्यसभेचा विषय नसून विधान परिषदेच्या निवडणुका सुद्धा आहेत, त्यामुळे विधान परिषदेत कुणी जायचं किंवा राज्यसभेवर कुणी जायचं यावर 3 पक्षांमध्ये चर्चा होईल। उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात असणं गरजेचं आहे अशी ठाकरे सेनेची भूमिका आहे, तर शरद पवारांचं राज्यसभेत जाणं महत्त्वाचं असल्याचं राष्ट्रवादीच्या पवार गटाचं म्हणणं आहे। संजय राऊतांनी तर उघड सांगितलंय की शरद पवारांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा त्यांच्याजवळ व्यक्त केली आहे। या उलट आदित्य ठाकरे म्हणालेत की शरद पवार यांच्या जागेबाबत अजून कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाहीये, पण ही जागा आत्ता तरी शिवसेना उभाटाची आहे। पक्षाच्या संख्याबळानुसार महाविकास आघाडीमध्ये यावेळी विधान परिषद आणि राज्यसभा या दोन्ही शिवसेना उभाटाच्या जागा आहेत, असा दावा आदित्य ठाकरेंनी केलाय। कालपर्यंत संजय राऊत हे शरद पवारांनी राज्यसभेत जावं, महाराष्ट्राचा बुलंद आवाज तिथं घुमला पाहिजे असं म्हणत होते, मात्र आता त्यांची भूमिका थोडीशी बदललेली दिसतीये। राज्यसभेच्या एका जागेवर आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ, राज्यसभेचा निर्णय वरिष्ठ घेतील असं म्हणत संजय राऊतांनी U-टर्न घेतलाय। यामागे असणारा ठाकरेंचा हा नवा डाव इतक्या स्पष्टपणे दिसून येतोय, त्यामुळे आता खरंच पवारांना राज्यसभेवर जायचं असेल तर 3 पक्षांची मतं पवारांना मिळणं अपेक्षित आहे। त्यात काँग्रेसचा मूडही काही पवारांच्या बाजूने दिसत नाहीये। शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यास काँग्रेस सहमत नसल्याचीही चर्चा आहे। महाराष्ट्र काँग्रेसच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत या निवडणुकीबाबत प्राथमिक चर्चा झाली असून महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या नावाला पसंती दिल्यास काँग्रेसकडून त्याला विरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर शरद पवारांच्या पक्षानं भूमिका स्पष्ट करावी अशी
अशी काँग्रेसची मागणी आहे। त्यांची भूमिका स्पष्ट झाल्यावर राज्यसभेवर चर्चा होईल। अजित पवार यांच्या पक्षासोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाल्यास काँग्रेस वेगळा विचार करण्याच्या तयारीत दिसतोय। वेगळा विचार म्हणजे काय असू शकतो, तर पवारांच्या राष्ट्रवादीला बाजूला ठेवून ठाकरे आणि काँग्रेस मिळून एक उमेदवार राज्यसभेवर पाठवू शकतात। कसं, तर राज्यसभेच्या एका जागेसाठी पहिल्या पसंतीच्या 37 मतांचा कोटा आहे। म्हणजेच काय, तर 37 आमदारांनी पहिल्या पसंतीचं मत दिलं तर एक जागा पक्की। आता ठाकरेंचे 20 आणि काँग्रेसचे 16 मिळून होणारा आकडा आहे 36। त्यात एखाद्या अपक्ष आमदाराने मत दिलं तर ठाकरे काँग्रेसला पवारांशिवाय एक जागा मिळू शकते। सगळा खेळ आकड्यांचा आहे। पवारांना राज्यसभेसाठी साकडं घालणारे आता बैठकीची भाषा करू लागलेत, तर दुसरीकडे अद्याप यावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केलंय। आणि या सगळ्या खेळात शरद पवार या दोन पक्षांवर अवलंबून आहेत। मवियाच्या भरोशावर निवडणूक लढवायची झाल्यास शरद पवारांसाठी काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरतीये। त्यात काँग्रेसला पवारांच्या बाबत अविश्वास वाटतोय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे पुरेसं संख्याबळ नाहीये। राज्यसभेवर जाण्यासाठी 37 मतांची गरज आहे। सध्या महाविकास आघाडीकडे एकूण 46 मतं आहेत। यात शिवसेना उभाटाची 20, काँग्रेसची 16 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 10 मतं आहेत। ठाकरे आणि काँग्रेसच्या मदतीने शरद पवार राज्यसभेवर जाऊ शकतात। मात्र काँग्रेस शिवसेना उभाटाच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत तिढा निर्माण झाले। थोडक्यात महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे तुलनेने ही निवडणूक जिंकणं त्यांना अवघड नाहीये। मात्र महाविकास आघाडीला प्रत्येक मत महत्त्वाचं आहे। एकही मत इकडे तिकडे झाल्यास मिळालेली एक जागाही हातातून जाण्यास वेळ लागणार नाही। आणि असं झाल्यास राजकीय धक्का म्हणजे शरद पवार राज्यसभेवर जाणार नाहीत। जर शरद पवार राज्यसभेवर गेले नाहीत तर त्यांच्या संसदीय राजकारणात खंड पडणार आहे। असं पहिल्यांदाच होईल की शरद पवार हे कोणत्याच सभागृहाचे सदस्य नाही आहेत आणि त्यामागे कारणीभूत ठरतील स्वतः ठाकरे। याबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी लगावबत्तीला फॉलो करायला विसरू नका।